तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात नुकतेच भव्य युवा संमेलन उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाले। या संमेलनात परिसरातील 178 हून अधिक युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रनिर्माण, व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला। 5 विविध सत्रांमध्ये आयोजित या संमेलनात युवकांच्या शारीरिक, बौद्धिक आणि संघटनात्मक विकासावर विशेष भर देण्यात आला। संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली। उद्घाटन सत्रात किशोर धायडे यांनी सुमधुर सांघिक गीत सादर करून वातावरण भारावून टाकले। दुसऱ्या सत्रात युवकांशी विविध सामाजिक, राष्ट्रीय आणि समकालीन विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली। तिसऱ्या सत्रात 1 तासाचे संघस्थान शाखा आयोजित करण्यात आले। यामध्ये युवकांनी शारीरिक प्रात्यक्षिके, शिस्त आणि संघभावनेचा अनुभव घेतला। चौथ्या सत्रात प्रेरणादायी माहितीपट आणि चित्रफितींचे प्रदर्शन करण्यात आले। या माध्यमातून युवकांना राष्ट्रसेवा, सामाजिक उत्तरदायित्व आणि व्यक्तिमत्व विकासाबाबत प्रेरणादायी संदेश देण्यात आला। या संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री जित भन्साली उपस्थित होते। त्यांनी युवकांना समाजहित, नेतृत्व गुण आणि राष्ट्रकार्यात सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन केलं। संमेलनाचे प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सह शारीरिक प्रमुख पंजाब आव्हाडे यांनी मार्गदर्शन केले। त्यांनी शारीरिक सुदृढता, संघटन कौशल्य, अनुशासन आणि राष्ट्रभक्ती या विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मांडत युवकांना प्रेरित केलं। यावेळी व्यासपीठावर खंड संघचालक गिरीश माडपांडे तसेच नगर संघचालक मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी संचालन जळगाव नगर कार्यवाह अनिल भन्साली यांनी केलं। या युवा संमेलनाचे मुख्य संयोजक नगर व्यवसाय कार्यप्रमुख अनुप पुराणिक तर सहसंयोजक नगर संपर्क प्रमुख हरीश शर्मा होते। प्रास्ताविका अनुप पुराणिक यांनी संमेलनाचा उद्देश आणि रूपरेषा स्पष्ट केली। संमेलन यशस्वी करण्यासाठी नगर व खंड कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले। समारोपाच्या वेळी उपस्थित युवकांनी राष्ट्रहित आणि समाजकार्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प व्यक्त केला। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।